नमस्कार, मी डॉक्टर सनी गुगळे. मी ऑर्थोपेडिक सर्जन, स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आणि रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जन म्हणून गेली 15 वर्ष इथे कार्यरत आहे. माझं हॅपी जॉईंट्स क्लिनिक पुणे स्वारगेट इथे आहे. आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात एक प्रत्येक गोष्ट बारकाईने, म्हणजे गुडघ्याची गादी, गुडघ्याच्या लिगामेंट्स, गुडघ्यावरचं आवरण आणि गुडघ्याचं सांधा, अशावरती प्रत्येक गोष्टीवरती माझ्याकडनं एक टप्प्याटप्प्याने व्हिडिओज येणार आहेत. त्याच्यावरती तुम्हाला अजून डिटेलमध्ये माहिती मिळेल तुमच्या प्रत्येक प्रॉब्लेमसाठी आणि त्याच्या सोल्युशनसाठी. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये गुडघ्याची गादी ही कशी असते, त्याला काय काय प्रॉब्लेम होऊ शकतात, त्याचे कसे काही सिम्पटम्स असतात, त्याच्याने काय काय त्रास होऊ शकतो आणि काय काय केल्याने हा त्रास कमी होऊ शकतो, असं आपण या पुढच्या सिरीजमध्ये बघणार आहोत. गुडघ्याची गादी म्हणजे मेनिस्कस, ज्याला आपण खुर्च्या म्हणतो, गादी म्हणतो किंवा कुशन म्हणतो किंवा वॉशरही म्हणतो. तर अशी ही जी गुडघ्याची गादी असते, ह्या दोन गाद्या असतात. एक असते आतल्या बाजूला आणि एक असते बाहेरच्या बाजूला. ह्या ज्या दोन गाद्या असतात ह्या फार महत्त्वाचं काम आपल्या गुडघ्यामध्ये करतात. मांडीचं हाड आणि नडगीचं हाड ह्याच्यामध्ये जो वेट ट्रान्समिशन होतो, म्हणजे जे वजन आपलं ट्रान्समिट होतं, हे आपल्या गुडघ्याच्या गादीमधनं होतं. तर अशा वेट ट्रान्समिशनच्या प्रोसेसमध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट हाडाचा हाडाशी येऊ नये, हाडावरच्या आवरणाचा त्याच्याशी येऊ नये, म्हणून ह्या गाद्या आणि खुर्च्या असतात. तर यांचं काम असतं गुडघ्याची मुवमेंट स्मूथ होऊन देणं आणि वजन व्यवस्थित ट्रान्सफर करणं. तर अशी हे गुडघ्याची जी गादी असते, अशा आपल्या गुडघ्यामध्ये दोन गाद्या असतात. एक असते आतल्या बाजूला ज्याला म्हणतात मीडियल मेनिस्कस आणि एक असते बाहेरच्या बाजूला ज्याला म्हणतात लॅटरल मेनिस्कस. ही जी गुडघ्याची गादी असते हिला बऱ्याच वेळेला इजा होते. ती इजा किरकोळ प्रमाणात, म्हणजे फक्त गादीला चिमटा बसणे ते पूर्ण गादी फाटून अडकणे इतक्यापर्यंत हे प्रॉब्लेम होऊ शकतात. आणि ही गुडघ्याची गादी कशी फाटते, तर आपण चालताना पाय जर का मुरगळला, गुडघ्याला झटका बसला, ट्विस्ट बसला, आपण बऱ्याच वेळेला बघतो की खाली बसून उठताना एकदम जर्कमध्ये उठतो, त्यावेळेला सुद्धा ही गुडघ्याची गादी दोन हाडांच्या मध्ये अडकू शकते आणि ती फाटू शकते. तर असं झाल्यास हे फार पेनफुल असतं, गुडघ्यामध्ये दुखायला सुरुवात होते आणि चालतानाही त्रास होतो. बऱ्याच वेळेला जर का गादी बऱ्याच मोठ्या प्रमाणात फाटली असेल आणि अडकली असेल तर फार मोठा त्रास होतो आणि चालताना पायावरती भारही घेता येत नाही. गुडघा हा लॉक पोझिशनमध्ये असतो, जेणेकरून गुडघा सरळही होत नाहीये आणि गुडघा वाकतही नाहीये. तर अशी जी गुडघ्याची गादी आहे ती फाटल्यानंतर बराच त्रास देऊ शकते. हे जे गुडघ्याच्या गादीचे टिअर्स असतात ते बऱ्याच प्रकारचे असतात. त्याला सगळ्यात महत्त्वाचे कॉमन म्हणजे पॅरेट टिअर्स किंवा रेडियल टिअर्स किंवा रूट टिअर्स आणि सगळ्यात कॉम्प्लिकेटेड म्हणजे बकेट हँडल टिअर. बकेट हँडल टिअरमध्ये ही गादी फाटून आपल्या सांध्यामध्ये अडकते आणि ती अडकल्यास ते गुडघ्याचे मुवमेंटच थांबवून देते. तर असा जर का तुमच्यामध्ये किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये असा जर का त्रास असेल की जिथे चालता चालता एकदम पाय अटकतोय, मुवमेंट जमत नाहीये, चालताना त्रास होतोय किंवा दुखापत झाल्यानंतर आपण पायावरती लगेच भार घेऊ शकत नाहीये, एक साधारणतः 2 दिवस झाले, 3 दिवस झाले बर्फनी शेकून गोळ्या औषधाने त्रास कमी होत नाहीये, तर आपल्या डॉक्टरांशी नक्कीच संवाद साधा. आपल्या जवळपासच्या ऑर्थोपेडिक सर्जनला किंवा जे स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट आहेत त्यांना जाऊन भेटा, त्यांच्याकडनं तुमच्या सांध्याची तपासणी करून घ्या आणि त्याच्यावरती ट्रीटमेंट जाणून घ्या. तर असा होता हा शॉर्टमध्ये आपल्या गुडघ्याच्या गादीचा प्रॉब्लेम. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत की हे कसं तपासणी केली जाते, काय करून आपण हे फाइंड आउट करू शकतो की गुडघ्याच्या गादीला कसं इजा झालेली आहे. अजून डिटेल संवाद साधण्यासाठी आणि तुमचे काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये क्लिक करून ते प्रश्न विचारा. मी पुढील व्हिडिओजमध्ये त्याच्यावरती डेफिनेटली उत्तर देईल. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.